आपण आज सांबार बनवतोय, तर हे कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि याची चवसुद्धा जबरदस्त लागते। हे सांबार तुम्ही इडलीसोबत खा किंवा डोशासोबत खा किंवा मग उत्तप्पासोबत खा। बटाटा वडा, मेंदू वडा हे सांबार कशासोबत पण आपण याला खाऊ शकतो। तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कुकर घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी डाळ घ्यायची आहे। डाळीला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट केलेला घालायचा आहे आणि त्यानंतर इथे थोडीशी चिंच आणि पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर इथे हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर आपण याला कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या भाज्या आहेत त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। हे पहा, मी इथे कांदा, बटाटा, वाटाणा आणि शेवग्याची शेंग आणि भोपळा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या घेऊ शकतात। ह्या सर्व आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। आपली डाळ पण शिजलेली आहे, तर मी इथे पातेले ठेवलेले आहे गरम करायला। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे। अद्रक लसण आपल्याला छान असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच लगेच अर्धा चमचा हळद घालायची आहे। कढीपत्ता, कोथिंबीर घातल्यानंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। लगेच इथं आपण लाल तिखट, थोडासा सांबार मसाला आणि थोडासा इथे हिंग घालायचा आहे आणि डाळ घालायची आहे। डाळ घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं छान असं उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, हे पहा किती मस्त आपला तडका बसलेला आहे डाळीला। आणि ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या पण लगेच आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर वरून इथे कोथिंबीर घालायची आहे। थोडासा इथे चवीनुसार गूळ घालायचा आहे। गुळामुळे खूप छान अशी टेस्ट येते सांबारला। आणि मीठ घालायचं आहे। याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा, छान असं आपलं सांबार तयार झालेला आहे। तुम्ही याचा रंग पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी आपण हॉटेल स्टाईल सांबार कसा बनवायचा आहे ते पाहिलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडली तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।